बीडला युजली आम्ही तेजस आणि मी बाय कारच जात असतो वर्किंगला. बट आज आम्ही इलेक्ट्रिक कारने जाते. रिझन हेच पेट्रोलचं डिझेलचं. बिकॉज कार नेली असते आम्ही बीडला आणि जर त्या पॅनिक कंडिशनमुळे लाईनी जर असत्या तर आम्हाला रिटर्न पण यायचं आहे संभाजीनगरला. त्यामुळे प्रॉब्लेम कदाचित होऊ शकला असता. त्यामुळे आम्ही गेलो नाही. हालाकी कार फुल टँक करून ठेवलेली मी परवाच्या दिवशीला. टाईम जो लागला तो रात्री 12:30 वाजेपासून 3 वाजेपर्यंत थांबावं लागलं मला. त्यानंतर टँक फुल झाली गाडीची. हालाकी यामध्ये एक आहे महत्त्वाची, जे केंद्र सरकारने सांगितले की 60 दिवसाचा साठा आहे. बट ही जी पॅनिक कंडिशन तयार झालेली आहे की न्यूजमध्ये पण बघत असाल एवढ्या लाईनी लागल्या, तर ती पॅनिक कंडिशन क्रिएट झालेली आहे. साठा आहे 60 दिवसांचा तरीसुद्धा आता आज संध्याकाळी पंतप्रधान मोदीजींची बैठक आहे सर्व मुख्यमंत्र्यांसोबत. संध्याकाळच्या या बैठकीवरती संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे की नेमकं काय यामध्ये निर्णय होईल. एनर्जी लॉकडाऊन जाहीर करू शकतात का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. बिकॉज फिलिपाईन्समध्ये तुम्ही बघाल एनर्जी लॉकडाऊन लागलेला आहे. फिलिपाईन्स हा पहिला देश बनलेला आहे जो की एनर्जी लॉकडाऊन त्याने लावलेला आहे. त्यानंतर बांगलादेशमध्ये सेम स्थिती झालेली आहे. त्यांनीसुद्धा 4 दिवसांचा जे शासकीय कार्यालय त्यांना 4 दिवसांचं वर्क सांगितलेलं आहे. बाकी प्रायव्हेट कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सांगितलेलं आहे. श्रीलंकामध्ये सुद्धा तेच आहे. पाकिस्ताननंतर बोलून फायदा नाही. 2 वीक अगोदरच त्यांनी तर लॉकडाऊनसारखी परिस्थिती जाहीर करून टाकलेली आहे. तर ओव्हरऑल वर्ल्डमध्ये हा इश्यू चालू झालेला आहे. मात्र आपल्या इंडियामध्ये एवढा त्याचा जास्त प्रभाव जाणवला नाही आहे. बिकॉज चांगल्या पद्धतीने गव्हर्नमेंट हँडल केलेल्या आहे गोष्टी सर्व. बट इन फ्युचरमध्ये काय होईल हे सांगितलं जात नाही. बिकॉज युद्ध अजूनही थांबलेलं नाही आहे. तर बघूया आज संध्याकाळची जी मीटिंग आहे त्यावरती सर्व काही अवलंबून आहे. मोदीजी काय नेमकं सांगतात, सर्व मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा करतात ते बघूया. जे काही अपडेट आली ती मी तुम्हाला नक्कीच कळवेल. आता आम्ही चाललो बीडला.